त्याच्यामध्ये त्याचा मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. त्या मुलाच्या शिक्षणाच्या संदर्भात तो विजिटर विजा घेऊन तो त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याचे भाऊ आहे फरार, बाकीचे सोबतचे आरोपी पण अजून वॉन्टेड आहेत. काही आरोपी आपण अटक केलेले आहेत, काही 2-3 आरोपी मागच्या आठवड्यात आपण अटक केलेले आहेत. म्हणजे जवळपास एक 58 एकरच्या आसपास जमिनीचे व्यवहार झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये जी डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत त्यासुद्धा पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे. पोलिसांकडनं काय आपल्याला माहिती रिप्लाय जो आहे त्यांच्याकडनं आलेला आहे? आपण त्यांना पत्रव्यवहार केला होता. माहिती अशी आहे की निलेश घावळे जो आहे फरार आरोपी तो सध्या UKमध्येच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांना हे पण कळलं होतं की त्याचा पासपोर्ट रिवोक केलेला आहे. त्या संदर्भात पुढची कारवाई करावी, त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटला कळलं आणि त्याची पुढची वर्कआउट त्याची ते गव्हर्नमेंट करत आहे असं त्यांनी आपल्याला रिप्लाय दिलं. सर, पासपोर्ट त्याचा रिवोक जरी केला असेल तरी विजाची तारीख कितीपर्यंत दिलेली आहे आणि डिपोर्टेशनसाठी UK पोलिसांकडनं आता काय प्रयत्न केले जातील? आपण डिपोर्टेशनसाठी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. ते सर्व लिगल प्रोसेस आहे ती आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि त्याचे विजा जो आहे तो विजिटर विजावर तो त्या ठिकाणी गेलेला आहे. सर, प्रायमा फेसी तिथे काय कशासाठी गेला निलेश घावळे असं काही हायकमिशनने आपल्याला उत्तर दिलंय का? त्याच्यामध्ये त्याचा मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. त्या मुलाच्या शिक्षणाच्या संदर्भात तो विजिटर विजा घेऊन तो त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याचा भाऊ त्याच्या विजाची तारीख जर 26 फेब्रुवारी पर्यंत असेल 26च्या, तर मग त्याच्या आधी आपल्याला आणता येत नाही का? ते सगळे प्रोसिजर आपण सुरू केलेले आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला आणता येईल आणि ते लवकरच आपल्या ताब्यात येतील. त्याचा भाऊ सध्या फरार आहे, काय ते त्याचे भाऊ आहे फरार, बाकीचे सोबतचे आरोपी पण अजून वॉन्टेड आहेत. काही आरोपी आपण अटक केलेले आहेत, काही 2-3 आरोपी मागच्या आठवड्यात आपण अटक केलेले आहेत. ते सर्व आरोपी अटक करण्यासाठी सर्व आपल्या टीम्स आहेत. आपल्या बिहाइंड द सीन काही टेक्निकल वर्कआउट पण आपलं सुरू आहे. ते सर्व आरोपी लवकरच आपल्या ताब्यात येतील. जमिनीचं काय त्यांनी काय याच्या संदर्भामध्ये त्याच्या तपासामध्ये मोकाच्या तपासामध्ये काही त्याच्या व्यवहार झालेल्याचे निष्पन्न होत आहे. त्याच्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये जवळपास एक 58 एकरच्या आसपास जमिनीचे व्यवहार झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये जी डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत त्यासुद्धा पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे. पवन चक्कीचं नेक्सस ओपन झालं. याच्यामध्ये अमोल लाखे जो आहे एक व्यक्ती, त्याच्या अकाउंटवरून काही याच्या अकाउंटवरती आणि याच्या फर्मच्या अकाउंटवरती काही पैशाचं ट्रान्सफर झालेलं आहे. ते रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे आहे. त्याच्यावर सुद्धा वर्कआउट पोलिस सुरू आहे आणि ते पूर्ण सगळे जे नक्सस आहे त्या नक्ससवर सुद्धा पोलीस काम करत आहे. सर, हा अमोल लाखे जो आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात सुद्धा लिंक केलेला आहे. त्यामुळे आपण काय प्रोसेस इनिशिएट केली आहे संदर्भात? याच्यामध्ये तो आरोपी आहे, आपल्या गुन्ह्यामध्ये आहे. एका गुन्ह्यामध्ये त्याच्या आरोपी अटक करण्यासाठी पुढची त्याची कारवाई करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे. कालच सुद्धा एक भारतीय विद्यापीठला सुद्धा एक गुन्हा दाखल याच्या संदर्भात केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पुढची जी कारवाई जी आहे लाखेची आणि त्याच्या सोबतच्या लोकांविरोधात ते कारवाई सुरू आहे. घायवळ गँगसाठी पवन चक्की मालकांकडून वसुली करायचं कंपन्यांकडून. याच्यामध्ये काही अकाउंटवर याच्या घायवळच्या अकाउंटवर पैसे गेलेले दिसत आहेत. त्या संदर्भात पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे आणि जर सापडला कोणी दुसरा अजून कुणी तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. संतोष देशमुख कनेक्शन आणि काही समोर येते ते आता इन्व्हेस्टिगेशन प्रायमरी स्टेजला आहे. जसं जसं पुढचे इन्व्हेस्टिगेशन जाईल त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी निष्पन्न होत जातील. या निलेश घावळेच्या संदर्भात जे कोणी संबंधित आहेत त्या सर्वांची चौकशी केली जाईल आणि जे कोणी या आरोपीला त्याच्या साथीदारांना सहारा देईल, आसरा देईल त्याची सुद्धा चौकशी केली जाईल.